कक्षामध्ये संपर्क साधायचा आहे पोपळवाडी संघाचा, अन्यथा पेनल्टी लागली जाईल याची नोंद घ्यायची आहे. चला सामना सुरू करायचा आहे. त्यानंतर बघतो की एकदा पहिला चेंडू हाताळण्यासाठी 0-2 नंबरची जर्सी परिधान केलेला गोलंदाजी मार्क होते आमचे स्ट्रायकर पंच मिस्टर मोहन भाऊ. त्यांच्या समवेत लेग पंचांच्या भूमिकेमध्ये आपण बघतो की मिस्टर गौरव भाऊ. दोन्ही पंचांचं मी शब्द सुमनाने सरचं स्वागत करतोय. सकाळच्या सत्रामध्ये पहिला चेंडू हाताळण्यासाठी सज्ज. पहिला चेंडू या वेळेला ट्रॅक झालाय डाऊन द लेग. इट इज अ कॉल येतोय वाईडचा. पहिली अवांतर धाव खात्यामध्ये समाविष्ट केलेली आहे. खेळपट्टीमध्ये थोडीशी मात्र नमी असेल कारण की कालच्या दिवसामध्ये धोधो कोसळणारा पाऊस आणि त्यानंतर खेळपट्टीमध्ये थोडीशी नमी तर असेल. यावेळेला आपण पाहतो की राईट मोर द विकेटच्या बाजूने ऑन साईडला फेकून देण्याची पूर्व तयारी केली होती. पुन्हा एकदा पंचांचे गरुडासारखे हात आमच्याकडे दाखवले जातील. वाईटचा कॉल ते सलग 2 चेंडू वाईट हाताळलेत आणि सलग 2 चेंडू वाईट हाताळत असताना आपण पाहतो की नक्कीच 2 चेंडू लगातार वाईट. किती चांगली स्पर्धा बघायला मिळते. सकाळचा सत्र आहे आणि त्याच अनुषंगाने हवा देखील सुरू झालेली आहे आणि हवा देखील सुरू असताना हो यावेळेला सुरेख लाईन सलग 2 चेंडू वाईट हाताळले होते आणि त्यानंतर बघतो की नक्कीच अप्रतिम चेंडू हाताळलेला आहे. गुड कमबॅक. मनोज करतोय गोलंदाजी. पहिला चेंडू अतिशय जबरदस्तरित्या हाताळलाय. यावेळेला सुपर बॉलिंग करण्याचा प्रयत्न करतो आणि सुपर बॉलिंग करण्याच्या प्रयत्नामध्ये जोरदार अपील देखील केली होती. पंचांचा कॉल येतोय वाईटचा कारण की डाऊन द लेग इट इज द कॉल वाईट. या षटकातील हा तिसरा चेंडू वाईट हाताळलेला आहे आणि तिसरा चेंडू वाईट हाताळत असताना आपण बघतो की नक्कीच एक धाव फलकावती बघायला मिळते. सर्व क्रीडारसिकांचा सर्व मान्यवरांचा आणि जीटीसी लाईव्हला ज्यांनी सकाळच्या सत्रामध्ये सबस्क्राईब केलं असेल सगळ्या मान्यवरांचा मी शब्द सुनाने सरचं स्वागत करतोय. ऑन साईडला फेकून दिलाय चेंडूला स्कोलेकच्या क्षेत्रामध्ये चेंडू जातोय डीप लॉंग लेग सीमारेषा पलीकडे. चेंडू सीमारेषा पार. आमचे डीजे ऑपरेटर तयार आहेत का? तीन चेंडू वाईट आणि त्यानंतर बघतो की या ठिकाणी एक ब्रँडेड फटका येतोय रामाच्या बॅटमधून. राम लक्ष्मण वनामध्ये चालले आणि त्याच अनुषंगाने बघतो की अतिशय देखणा स्ट्रोक. 4 धावानंतर फलकावती धावसंख्या बघायला भेटते. 7 धावसंख्या. एका बाजूला असेल तो लिंगावणी संघ, दुसऱ्या बाजूला असेल तो पोपळवाडी संघ. निळा पोपट जंगलात त्याला कोणाचे वनवास राईटम राऊंड विकेटच्या बाजूने पुढचा चेंडू हाताळण्यासाठी सज्जा. शॉर्ट चेंडू ऑन साईडला हवेमध्ये चेंडू नो मॅन स्लँड मध्ये चेंडू जातोय आणि नो मॅन स्लँड मध्ये चेंडू जात असताना डीप स्कोर क्षेत्राच्या पलीकडे चेंडू सीमारेषा पार होतोय. ब्रँडेड फटका दुसरा रामाच्या बॅटमधून. धावसंख्या 4 ने पुढे सरते धावसंख्या झाली ते आपण बघतो की नक्कीच 11 धावसंख्या. यावेळेला एक चांगलं क्रिकेट बघायला भेटतं आणि चांगलं क्रिकेट बघायला भेटल्यानंतर नक्कीच अजूनही या पहिल्या षटकातील चेंडू शिल्लक आहेत ते 3. थोडीशी खराब गोलंदाजी देखील बघायला भेटले कारण की 3 चेंडू वाईट हाताळले होते आणि त्यानंतर अद्याप 3 चेंडू देखील शिल्लक राईटम राऊंड विकेटच्या बाजूने 10-12 फलंदाज स्टार्ट करताना पुढचा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज. याही वेळेला आपण बघतो की नक्कीच सुपर चेंडू रामाला गुंगारा देऊन सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू जातोय. निर्धाव चेंडू हाताळलेला आहे. आज खऱ्या अर्थाने बघायचं की नक्कीच वाघा शहाची लढत कोणामध्ये जमेल आणि वाघा शहाची लढत कोणामध्ये जमल्यानंतर आपण बघतो की नक्कीच राईटम राऊंड विकेटच्या बाजूने पुढचा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज. यावेळेला पुढचा चेंडू हाताळण्यासाठी यावेळेला पुढचा चेंडू नाही तर ओव्हरपिच चेंडू होता आणि ओव्हरपिच चेंडूचा चांगला समाचार घेतला. चेंडू जातो इनटू द गॅप मधून. चेंडू सीमा रेषा पार. चौकार. शेवटचा चेंडू शिल्लक. धावसंख्या बघायला भेटते ती 15. बिनबाद 15 अशी धावसंख्या बघायला भेटते लिंगावणी संघाची. लिंगावणी अर्थात हनुमान नगर नसेल आणि नक्कीच हा लिंगावणी संघ नक्कीच स्थायिक आणि त्याच अनुषंगाने बघतो की नक्कीच लिंगावणी संघ आपल्याला बघायला कुठेही बघायला भेटत नाही. मला वाटतंय सापतपल्लीच्या मैदानावरती लिंगावणी संघ बघायला भेटला होता. त्यानंतर आपण बघतो की नक्कीच आजच्या दिवसामध्ये एक लांब लचक अंतर पार करून कारण की कोहोर शेजारी असलेलं गाव आणि त्याच अनुषंगाने बघतो की नक्कीच या ठिकाणी लिंगावणी संघ आजच्या दिवसामध्ये लांब लचक अंतर पार करून आपल्याला बघायला भेटतोय आणि त्यानंतर समोरच असलेला संघ म्हणजे पोपळवाडी. मित्रांनो वेळ जास्त घेऊ नका कारण की आपण बघतो की वेळेचं बंधन ठेवा. सायंकाळच्या सत्रामध्ये पावसाचं सावट सातत्याने बघायला भेटत आहे. कालचा तो क्षण आठवा. अगदी 2 चेंडू शिल्लक असताना जो धो धो कोसळणारा पाऊस
आणि त्यानंतर नक्कीच त्या पावसाचं सावट तर आलं होतं, परंतु नक्कीच सेवखंडी संघाने आपला दबदबा सिद्ध केलाय. मित्रांनो, मॅच मध्ये आहात आपण मोबाईल थोडासा सायलेन्स मध्ये ठेवा, कारण की आपण मॅच मध्ये आहोत. लाईव्ह ऍक्शन आहे. लाईव्ह ऍक्शन मध्ये असल्यानंतर आपण मात्र नक्कीच ही कृत्य दृश्य करू नका. पोपळवाडी संघाला 2 धावांची पेनल्टी येते आणि त्याच अनुषंगाने बघतो की नक्कीच आपण लाईव्ह ऍक्शन मध्ये नक्कीच फोनवरती मात्र नक्कीच बोलत असताना यावेळेला 2 धावांची पेनल्टी लागते. म्हणून तर सांगतो की निकेतचा प्रोफेशनल क्रिकेटकडे जेव्हा आपण वाटचाल करतोय तेव्हा या सगळ्या गोष्टी तुम्ही मात्र दूर ठेवा. मैदानाच्या बाहेर तुमची दोस्ती असेल, मैदानाच्या आतमध्ये नक्कीच अपार मेहनत कोर कमिटीच्या माध्यमातून आयोजकांच्या वतीने नक्कीच 2 धावांची पेनल्टी लागते ती पोपळवाडे या संघाला. हे पहिलेच जमानाचं क्रिकेट होतं, आताचा मात्र जमाना बदललाय क्रिकेटचा आणि त्याच अनुषंगाने बघतो क्रिकेटचा ओव्हर द विकेटच्या बाजूने पुढचा चेंडू ऑन साईडला मोठा फटका येतो. यावेळेला बघतो की डीप लॉंग लेग सीमारेषा पलीकडे चेंडू जाईल की नाही. सुंदर क्षेत्रक्षण बघायला मिळतंय, कारण की नक्कीच 13 पिच्छा नहीं छोडूंगा सोनिया कहां भाग रही तू मस्त कलंदर के साथ 2 धावा तर पूर्ण आणि 2 धावा पूर्ण करत असताना फलकावती धावसंख्या 2. पॉवर प्ले समाप्त होतो आणि पॉवर प्ले समाप्त झाल्यानंतर पहिल्या सगळ्याचा केस समाप्त झाल्यानंतर फलकावरती धावसंख्या आपल्याला बघायला मिळते ती 19 बिनबाद 19. रामानी त्याचा साथीदार असेल तो तुषार. लिंगवणी संघाची ही जोडी मैदानाच्या आतमध्ये तुषार स्ट्राईक एंडला आणि दुसरा गोलंदाज पोपळवाडी संघाचा मुरलीधर. पाच खेळाडू 30 या संख्येच्या बाहेर असतील आणि 5 खेळाडू 30 या संख्येच्या बाहेर असल्यानंतर बघणार आहोत की नक्कीच या ठिकाणी 03 नंबरची जर्सी परिधान केलेला हा गोलंदाज मुरलीधर यमुनीच्या तिरेकाला पहिला हरिकाना वाजवितो बासरी. मुरलीधर गोलंदाजीच्या भूमिकेमध्ये तुषार करता पहिला चेंडू शॉट चेंडू ऑन साईडला बॅकवर्ड फाईनल क्षेत्रामधून चेंडूला खेळून काढतात. चेंडू जातोय आउट ऑफ पार्क मध्ये. सिंहगडावर सिंह झुंजला पावन खिंडीत बाजी पडला. चौकारतोय. देऊया डीजेला संधी. ऐकूया सुमधुर संगीत कमांड. पहिला चेंडू शॉट चेंडू ऑन साईडला सक्सेसफुल वंडरफुल ब्युटिफुल फटका बघायला भेटला. चेंडू सीमारेषा पलीकडे जातोय 4 धावांसाठी. 4 धावांची भर पडते. फलकावरती धावसंख्या आपण पाहू शकाल की 23 धावसंख्या. और दशमच्या बाजूने पुढचा चेंडू हाताळण्यासाठी यावेळेला तोच चेंडू, परंतु फलंदाज सफल झाला आणि फलंदाज सफल झाल्यानंतर नक्कीच कुठल्याही प्रकारचा कॉल येणार नाही. 2 चेंडूमध्ये खर्च करतोय 4 धावा. तुषारच्या बॅटमधून पहिला चौकार. ब्रँडेड फटका आणि ब्रँडेड फटका येत असताना बघतो की नक्कीच राईट ओव्हर द विकेटच्या बाजूने पुढचा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज. यावेळेला शॉर्ट चेंडू ऑन साईडला फुल फटका, कारण की नक्कीच ऑन साईड मध्ये बॅकवर्ड फाईनल क्षेत्रामधून चेंडूला ग्लास केलंय आणि ग्लास करत असताना बघतो की 1 धाव तर येते खात्यामध्ये. 1 धावाची भर पडत असताना फलकावरती धावसंख्या आपल्याला बघायला भेटते ती 24 धावसंख्या. विळवंडी ग्रामस्थ, विळवंडी कोर कमिटी सगळ्यांचंच मी शब्दसुमनाने सरचं स्वागत करतोय. ज्यांनी ज्यांनी या स्पर्धेला मात्र मोठा एक योगदान दिलंय आणि मोठे योगदान देत असताना पुढचा चेंडू हो यावेळेला क्या बात आहे. जबरदस्त चेंडू. नंबर 1 चा मैदान दिंडोरी तालुक्यामध्ये विळवंडी गावाचा आणबान शान आणि त्याच अनुषंगाने बघतोय की नक्कीच ज्यांचं कर्तृत्व, ज्यांचं वक्तृत्व, ज्यांचं नेतृत्व या स्पर्धेला लाभतंय. बॅटपुटला जाऊन पंच केलेला फटका तत्पूर्वी मात्र बघतो की 1 धाव तर येते आणि 1 धावाची भर पडत असताना फलकावरती धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या होते ती 25 धावसंख्या. सह्याद्रीच्या कुशीमध्ये 1 हिरा चमकला. भगवा टिळा चंदनाचा शिवनेवरती प्रकटला. हाती घेतली तलवार. शत्रूवर गरजला. या महाराष्ट्रामध्ये शिवछत्रपती शिवाजी महाराज जन्मला. शिवछत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार मुजरा करूया, मानाचा मुजरा करूया. ऑन साईडला चांगला फटका. स्टन अट डिलिव्हर्ड अन अकॅडमी बिग फटका. यस कमॉन डीजे और डीजे. एकोणतीस धावसंख्या. पहिल्या सगळ्याचा खेळ जर बघितला तर नक्कीच 19 धावाला त्या या षटकामध्ये 10 धावा खर्च केल्या आहे. गोलंदाज मिस्टर आपण बघतो की नक्कीच मुरलीधर या गोलंदाजाने
त्यानंतर अद्याप मात्र नक्कीच 18 चेंडूचा खेळ शिल्लक. जबरदस्त अशी फलंदाजी बघायला मिळते, कारण की दोन फलंदाज खेळतात मैदानाच्या आतमध्ये. ज्या एका बाजूला असेल तो भीमा रामा माफ करा, आणि त्यानंतर नक्कीच दुसऱ्या बाजूला असेल तो तुषार. शेकडो मावळ्यांना घेऊन लागभर सेनेशी लढला, बनवायला तो हिंदवी स्वराज्य जगला, केले पराक्रम आणि सह्याद्रीच्या डोंगर भागामध्ये ध्वज फडकवला. पहिला चेंडू हाताळण्यासाठी सज्ज. आउटसाइड टॉप स्टंपला यावेळेला चान्स असेल, कव्हर सीझन मध्ये चान्स गमावलेला आहे. झेल घेण्यासाठी सुवर्ण संधी होती, चान्स होता, परंतु नक्कीच चान्स मात्र गमावलाय. आणि चान्स गमावल्यानंतर आपण बघतो की नक्कीच जीवनदान दिलाय. देह देवाचे देऊळ आता बाहेर निर्माण, आणि त्याच अनुषंगाने बघतो की नक्कीच स्वच्छ निर्मळ मनाची कोर कमिटी याच मैदानात येणाऱ्या 18 तारखेला कुस्तीचा महासंग्राम देखील बघायला भेटणार आहे. धुलीवंदनाच्या दिवशी कुस्तीचा महासंग्राम आपल्याला बघायला भेटणार आहे. थोडीशी अलग ऍक्शन बघायला भेटते या गोलंदाजाच्या, आणि त्यानंतर बघतो की नक्कीच वाईटचा कॉल्स येतोय, आणि वाईटचा कॉल्स येत असताना आतापर्यंत पहिल्या षटकामध्ये 3 चेंडू वाईट टाकले होते, दुसऱ्या षटकामध्ये कुठल्याही प्रकारचा चेंडू वाईट टाकला नाही, परंतु या तिसऱ्या षटकामध्ये निर्णायक षटकामध्ये हा एक अवांतर धाव येईल खात्यामध्ये, आणि अवांतर धाव खात्यामध्ये येत असताना पुढचा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज. आउटसाइड ऑफ स्टंपला चेंडूला ठेवलं होतं, त्यानंतर नक्कीच नो बॉलचा कॉल येतोय पंचांकडनं. नक्कीच लाईनच्या बाहेर चेंडू ल्यानंतर बघतो की कॉल येतोय पंचांचा, नो बॉलचा फ्री हिट. विसरा काही कालचा आजचं उद्याचं या घडीला आपण मात्र जपतोय की नक्कीच मित्रांनो, क्रिकेटच्या पाऊल खुणा जपत असताना ऑन साइड मध्ये चेंडूला घेऊन जातोय, पाठीमागे खराब क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय. पोपळवाडी या संघाच्या क्षेत्ररक्षकांना चेंडू सीमारेषा पलीकडे जातोय डीजे. देखना स्ट्रोक होता, आणि देखना स्ट्रोक येत असताना चेंडू सीमारेषा पार होतोय. 4 धावांनंतर फलकावरती धावसंख्या पुढे सरकते 36 धावसंख्या. संयम पाहिजे, जिद्द पाहिजे, चिकाटी पाहिजे, कला पाहिजे, कौशल्य पाहिजे, नेतृत्व करण्याची मात्र धमक असले पाहिजे, आणि लिंगावणी संघाचा मात्र हात दणका. या ठिकाणी षटकार, बिग हिट षटकार. तुषारच्या बॅटमधून अतिशय देखणा स्ट्रोक आला, आणि देखणा स्ट्रोक येत असताना नक्कीच षटकार जातोय. ऑर्धस्टंपच्या बाजूने पुढचा चेंडू या वेळेला नक्कीच ओ माय गॉड हलकासा एच घेतला होता, चेंडू पहिल्या समन्वय झाला होता, नक्कीच जीवनदान देखील भेटलाय फलंदाजाला. सोनियाच्या ताटे उजवल्या ज्योती, या क्रिकेटच्या उजवल्या ज्योती, आणि क्रिकेटच्या उजवल्या ज्योती असल्यानंतर आपण बघतो की नक्कीच ऑर्धस्टंपच्या बाजूने पुढचा चेंडू यावेळेला नक्कीच ऑन साइडला प्ले फुल फटका बघायला मिळतो, आणि फुल फटका बघायला मिळाल्यानंतर चेंडू जातोय स्क्वेअर लेग, आणि फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये चेंडू जात असताना 2 धावा तर पूर्ण केल्या. तिसऱ्या धावासाठी मार्गस्थ आहेत की नाही बघणं गरजेचं आहे. नक्कीच फेकी तितकीच चांगली झाली, तिसऱ्या धावासाठी मार्गस्थ असताना 2 धावावरती समाधान. 2 धावावरती समाधान येत असताना फलकावरती धावसंख्या पुढे सरकते, धावसंख्या जलती 44 धावसंख्या. अतिशय एक देखणी धावसंख्या बघायला भेटते लिंगावणी संघाची. शेवटचा चेंडू शिल्लक. ओहो क्या बात है, यावेळेला नक्कीच हा मोठा फटका खेळण्याची पूर्व तयारी. षटकाची समाप्ती, षटक क्रमांक 3 षटकाचा खेळ समाप्त. धावसंख्या 44. महागडा ठरला गोलंदाज. अद्याप 12 चेंडूचा खेळ शिल्लक. सकाळचा सत्र आहे, कोवळ ऊन आहे, लेखा प्रकाश आहे, आणि त्यानंतर आपण बघतो की नक्कीच गावचे सन्मानित नागरिक या ठिकाणी सामन्याची मजा घेताना बघायला मिळतात. माझ्या सर्व सन्मानित नागरिकांचा मी शब्द सुमनाने सरचं स्वागत करतोय. पहिला चेंडू स्विन करण्याची इबाबत, आणि इबाबत असल्यानंतर नक्कीच पहिला कॉल येतोय. पंच मनमोहक, शांत स्वभाव, अतिशय शार्क, दिसायला हँडसम असे मात्र 07 नंबरची जर्सी मात्र परिधान केलेले मिस्टर मोहन भाऊ यांच्याकडे कॉल येतोय वाईटचा. मोठा फटका आहे यावेळेला, मोठ्या घरचा पोकळ वाजता. यूज द ब्युटिफुल हिट.
रामाच्या बॅट मधून येतोय मोठा फटका. यावेळेला नक्कीच शॉटची नॉन साईडला हुक करण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू पलीच्या समन्वय झालं नाही. अर्थात गुड बॉलिंग, सिस्टमॅटिक बॉलिंग. चारी बाजूला झेंडे फिरताना बघायला भेटतात आणि चारी बाजूला झेंडे फिरताना बघायला भेटल्यानंतर बघायचा की नक्कीच राईट ओव्हर द विकेटच्या बाजूने 10-12 बॉलांचा स्टार्ट घेताना राईट ओव्हर द विकेटच्या बाजूने पुन्हा एकदा गोलंदाजी मात्र भूमिका सिद्ध करणारा मात्र हा गोलंदाजी मार्कोते मिस्टर हरिश्चंद्र. नक्कीच हवेमध्ये चेंडू क्षेत्ररक्षक तैनात आहे. नक्कीच झेल घेण्याची पूर्व तयारी होती आणि झेल घेण्याच्या पूर्व तयारीमध्ये झेल ड्रॉप देखील झालाय आणि झेल ड्रॉप देखील झाल्यानंतर बघतो की नक्कीच दुसरी धाव देखील कंप्लीट झालेली आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. आजच्या दिवसामध्ये आपण मात्र बघतो की नक्कीच कॅमेरामॅनच्या सहायतामध्ये मिस्टर त्र्यंबक भाऊ हे देखील मात्र नक्कीच कॅमेऱ्याच्या ठिकाणी जाऊन उपस्थित आहे. त्यांचं देखील सरचं स्वागत आहे. आमच्या कॅमेरामॅन अभिजित यांना मात्र नक्कीच थोडीशी विश्रांती देखील दिली जाईल. त्र्यंबक भाऊ यांच्याकडनं त्यांचे देखील शब्द सुमनाने सरचं स्वागत करेन की नक्कीच नौका आम्हाला बंगला माडी ही छोटीशी आमची झोपडीच बरी. आम्ही झोपडीमध्ये परंतु आमचे त्र्यंबक भाऊ मात्र नक्कीच माडीवरती. क्लासिक चेंडू खेळण्याची पूर्व तयारी केली होती. नक्कीच वाईटचा कॉल येतोय पंचांकडनं आणि वाईटचा कॉल येत असताना धावफलकावरती धावसंख्या आमचे गुण लेखक आम्हाला सांगतात की 56 धावसंख्या एका मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल केलेली आहे. नेमजसीने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला असंख्य क्रीडाशिकांचा जीव तळमळतोय. पुढचा चेंडू आउट ऑफ मिडॉपच्या वर्ण चेंडूला खेळून काढला होता आणि मिडॉपच्या वर्ण चेंडूला खेळून काढल्यानंतर नक्कीच दुसऱ्या धावसाठी मार्गस्थ झालेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. कारण की नक्कीच एका धावेला किती डिमांड आहे. 2 धावा पूर्ण. पोपळवाडी संघाच्या एक्स्ट्रा खेळाडूंना मात्र नक्कीच आपल्या ड्रेसिंग रूम मध्ये बसायचं आहे. अन्यथा पेनल्टी लागली जाईल याची देखील नोंद घ्यायची आहे. सरळ बॅटने डीप लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडूला खेळून काढतो आणि डीप लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडूला खेळून काढल्यानंतर पाठीमागे क्षेत्ररक्षक होता. चेंडू सनासन निघून जातो सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी. मानसिकता पूर्णपणे खचून जात होती पोपळवाडी या संघाच्या खेळाडूंची. धावसंख्येला आकार दिला जातो. धावसंख्या होती ती 62 धावसंख्या. कारण की तुषार आणि रामा ही जोडी प्रमुखाने मैदानाच्या आतमध्ये बघायला भेटते लिंगवणे संघाची. यावेळेला सुपर बॉलिंग वाईटचा इशारा आणि वाईटचा इशारा येत असताना नक्कीच 63 धावसंख्या. चौथं षटक प्रगतीपथावरती. महागडा ठरतो गोलंदाज आणि महागडा गोलंदाज ठरल्यानंतर बघतो की एकदा ऑन साईडला हवेमध्ये चेंडू क्षेत्ररक्षक तैनात. पहिला विकेट बाद करण्यासाठी यश येईल का? नक्कीच तुषार बॅक टू द पेव्हिलियन. कम ऑन डीजे. यावेळेला तुषार बॅक टू द पेव्हिलियन. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये लिंगवणी संघाचा सोमनाथ. 29 धावांचं योगदान दिलं मिस्टर तुषार या फलंदाजाने. षटकार चौकाराची आतषबाजी करणारा मात्र हा फलंदाज बॅक टू द पेव्हिलियन. आणि टोटल संघाची धावसंख्या आपल्याला बघायला भेटते. धावसंख्या झाली ती आपण पाहतो की 63 धावसंख्या. नवीन फलंदाज सोमनाथ मैदानाच्या आतमध्ये बघायला भेटतात. रामा देखील अतिशय मात्र शार्क हुशार चपळाईने फलंदाजी करण्याचा महत्वपूर्ण कक्षामध्ये. राईट विकेटच्या बाजूने पुढचा चेंडू शॉर्ट चेंडू ऑन साईडला मोठा फटका येतो आणि मोठा फटका येत असताना नक्कीच यावेळेला डीप मिड ऑन क्षेत्रामध्ये चेंडूला खेळून काढलाय आणि डीप मिड ऑन क्षेत्रामध्ये चेंडूला खेळून काढल्यानंतर एक धाव तर येते. एक धावाचं भर पडत असताना फलकावरती धावसंख्या आपल्याला बघायला भेटते. ती नक्कीच 64 धावसंख्या. एक प्रमुख फलंदाज देखील बाद झालाय आणि त्यानंतर या निर्णायक षटकामध्ये कशा प्रकारे फलंदाजी केली जाईल हे देखील बघणं गरजेचं आहे. 10-12 फलंदाज स्टार्ट घेताना पंचांना क्रॉस करताना यष्टांना क्रॉस करताना या ठिकाणी गोलंदाजीची भूमिका सिद्ध करणारा हा गोलंदाज 11 नंबरची जर्सी परिधान केलेला गोलंदाज कृष्णा. यावेळेला ट्रॅक करण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू वाईटचा कॉल येतोय पंचांकडनं. साधारण जर आपण विचार केला तर नक्कीच वाईट 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 आतापर्यंत 6 चेंडू वाईट टाकलेले आहेत. कमालीची स्पर्धा विळवंडीकरांच्या वतीने मात्र आयोजित केली मात्र भव्य दिवस स्पर्धा आणि याही वेळेला नक्कीच खराब लाईन पहिल्यांदा या ठिकाणी वाईट चेंडू टाकला जातो आणि त्यानंतर बघतो की नक्कीच डोक्यावरती हात ठेवणं चुकीचं ठरतंय. पुढचा चेंडू हाताळण्यासाठी शॉर्ट चेंडू ऑन साईडला मोठा फटका येतोय. बिग फटका
बिग फटका येत असताना गौरवभाई यांचा इशारा येतोय. चेंडू सीमा रेषा पार. ब्रँडेड फटका 4 धावा. सुप्रसिद्ध मैदान समोरला गेल्यानंतर यावेळेला नक्कीच मोठा फटका येतो. चेंडू सीमा रेषा पार. आउट ऑफ पार. डीजे ऑपरेटर शांत का. डीजे वाजलाच पाहिजे. तालसूर दिलाच पाहिजे. कम ऑन डीजे. तर मात्र गाणं आपण ऐकलं. इंटू द गॅप मधून चेंडूला घेऊन जातोय. कव्हर ड्राईव्ह अतिशय देखना स्ट्रोक आणि देखना स्ट्रोक येत असताना चेंडू सीमा रेषा पार होतो. 4 धावा. नंतर पुढचा चेंडू यावेळेला मोठा फटका खेळतो आणि मोठा फटका खेळत असताना चेंडू सीमा रेषा पार होतोय. ब्रँडेड फटका. लिंगवणे संघाची धावसंख्या आपण बघतो की नक्कीच 82. पोपळवाडी या संघाला जिंकण्यासाठी 83 रन टू विन.
चौकार. पहिला चेंडू ते अक्षय देखणा स्ट्रोक खेळला आणि देखणा स्ट्रोक येत असताना चेंडू जातो सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी. फलंदाज आहे तो मनोज आणि त्याला साथ देतो तो मिस्टर चेतन सोमनाथ. विराटामोर्ध विकेटच्या बाजूने षटकातील मात्र पुढचा चेंडू हाताळण्यासाठी यावेळेला खोलवर मध्ये चेंडू हवेमध्ये चेंडू ऑन साईडला मिडॉन क्षेत्रावरनं चेंडू पाठीमागे सरसावतोय. पाठीमागे क्षेत्ररक्षक तैनात असेल दुसऱ्या धावासाठी मार्गस्थ होतात की नाही थोडासा तो तुम्ही करण्याच्या इशारा खतरा होण्याची दाट शक्यता. परंतु या ठिकाणी नक्कीच अगदी टाइमावरती आपल्या सवताचा जीव सवताने सांभाळलेला आहे. दोन चेंडू 5 धावा 83 धावांचं लक्ष. हो यावेळेला सुपर बॉलिंग गुड कमबॅक. हिमालयाच्या उंच सिरावर फडकत राही निशाण आणि त्याच अनुषंगाने बघतो की निकटचा हे निशाण कुठल्या बाजूने फडकेल. मनमोती यांचे तेज घेऊन क्रिकेटच्या खेळाची रांगोळी काढून जमलेला माझ्या सर्व क्रीडाशकांना त्रिवार मुद्रा करतोय ना मानाचा मुद्रा करतोय नमस्कार करतोय. ऑर्धस्टमच्या बाजूने पुढचा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज. शॉर्ट चेंडू समोरच्या बाजूला शॉर्ट मिडॉनच्या क्षेत्रामध्ये चेंडूला घेऊन करतोय. नक्कीच जर पहिल्या प्रयत्नामध्ये तरी देखील या ठिकाणी थोडीशी हलगर्जीपणा दाखवला होता फलंदाजाने. आपण पाहतोय फलकावरती धावसंख्या 6 धावसंख्या. उगवला तारा तिमिर करा गरजा शिवाजी राजा आणि त्याच अनुषंगाने बघतो की छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार मुद्रा तर आहे. और साईट ऑफ स्टंपला बॅटफुट पॉइंटच्या क्षेत्रामधून चेंडूला घेऊन काढण्याची पूर्व धम्मक दाखल होती. आपण पाहतो की नक्कीच एक धाव तर येते खात्यामध्ये. स्नेहाचा सुगंध दरवतो आनंदाचा क्षण येतोय. ढगाळ वातावरण बघायला भेटतं आणि ढगाळ वातावरण बघायला भेटल्यानंतर लख्ख प्रकाश देखील बघायला भेटतोय. प्रत्येक दिवसाची सुरुवात होते सोनेच्या सूर्याच्या सोनेरी किरणाने आणि त्यानंतर आपण बघतो की नक्कीच चेंडूपैच्या खेळाचा मिलन चांगलं झालं. याही वेळेला मोठा फटका येतोय चेंडू जातोय मिड विकेट रिजन पलीकडे चेंडू सीमा रेषा पार. ज्याच्या बॅटमधून चांगला फटका येतोय कारण की नक्कीच मनोज आणि चेतन ही जोडी खेळते मैदानाच्या आतमध्ये. पंच षटकाची समाप्ती झाली. यस ओव्हर झालेला आहे. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. धावसंख्या आपण पाहू शकाल की नक्कीच 11. जर दोन्ही संघाचा ग्रॉप जर आपण पाहिला तर मात्र पहिल्या षटकामध्ये धावसंख्या झाली होती ती अपोजिट लिंगावणी संघाची 19. त्यानंतर या ठिकाणी नक्कीच अपोजिट संघाचा जर विचार केला पंपाळवाडे या संघाची धावसंख्या आपल्याला बघायला भेटते 11. ओव्हर झालेली आहे. पहिला चेंडूवरती चौकार दुसरा चेंडूवरती सिंगल तिसरा चेंडू डॉट आणि त्यानंतर चौथ्या चेंडूवरती सिंगल पाचव्या चेंडूवरती सिंगल आणि शेवटच्या चेंडूवरती चौकार. दुसरा गोलंदाजी मार्क होती बघायला भेटतो. या ठिकाणी बघायचा की दुसरा गोलंदाज लिंगावणी संघाचा रामा ज्याने आपल्या संघाच्या वतीने प्रथम फलंदाजी करत असताना 39 धावांचं मात्र योगदान दिलं होतं. शॉर्ट चेंडू ऑन साईडला मोठा फटका येतो. यावेळेला नक्कीच अतिशय देखणा स्ट्रोक चेंडू सीमा रेषा पार होतोय. ब्रँडेड फटका A1 बॉडीचा क्लास आलाय. मोर मला बोलावी तर मोर हा घुंगर वाजवतोय आणि त्यानंतर यावेळेला नक्कीच शॉर्ट चेंडू जेवढे तुम्ही टाकाल तेवढे मात्र नक्कीच मोठे फटके येतील ऑन साइड क्षेत्रामध्ये आणि ऑन साइड क्षेत्रामध्ये चेंडू जात असताना नक्कीच प्रेक्षक वर्गांकडून कॉल येतोय. दोन चेंडूवरती दोन चौकार येतात आणि दोन चेंडूवरती दोन चौकार येत असताना फलकाची धावसंख्या 19. रामात देखील थोडासा महागडा ठरतोय.
आव्हान आहे 83 धावांचा पंपळवाडी या संघाला जिंकण्यासाठी यावेळेला क्लासिक फटका खेळण्याची पूर्व तयारी केली होती. चेंडू पैसे समन्वय झाला नाही कारण की चेतन आणि नक्की त्याला साथ देणारा मिस्टर मनोजच्या बॅट मधून आतापर्यंत 3 चौकार 13 धावांवरती खेळतोय आणि 13 धावांवरती खेळत असताना नक्कीच्या यावेळेला आपण बघतो की नक्कीच्या 3 चेंडूमध्ये 8 धावा खर्च करणारा हा गोलंदाज रामा और दशमच्या बाजूने पुढचा चेंडू यावेळेला नक्कीच आउटसाइड ऑफ स्टंपला चेंडूला खेळून काढतोय. तत्पूर्वी नक्कीच बघतो की अप्रतिम फटका देखना स्ट्रोक आहे. धन्यवाद डीजी. आहेत की काय सरांनी इथे आहेत परंतु मनाने कुठेतरी मात्र दिल्ली फिरतात की काय. नक्कीच आमचे डीजे ऑपरेटरचं एक जर वैशिष्ट्य बघितलं तर नक्कीच झुले मुले बाल केसांची स्टाईल किती जबरदस्त बघायला भेटते. नक्कीच आमचे मित्र गौरव भाऊ यांचे मात्र नक्कीच छोटे बंधू डीजेचा कार्य करण्यासाठी सज्ज आहेत. गेल्या 4 दिवसामध्ये नक्कीच या व्यासपीठावरती आले नव्हते परंतु आजच्या दिवसामध्ये व्यासपीठावरती येताना नक्कीच डीजेच्या ताला सुरावर बेदुंग तालावर नाचवलं जातंय. यावेळेला नक्कीच इकडे आड तिकडे वीर काकेत कसा गावाला वळसा सुंदर चेंडू. गुड कमबॅक मिस्टर रामा. दोन षटकाचा खेळ समाप्त. फलकावरती धावसंख्या केवळ बघायला मिळते ती 21 धावसंख्या. येणारे अद्याप 18 चेंडू. फास्ट घ्या थोडसा. इझिली घ्यायचं नाही, स्लाइसली घ्यायचं नाही, लिटरली घ्यायचं नाही आणि त्यानंतर आपण बघतो की नक्कीच फास्ट घ्यायचा आहे. सर्व क्रीडाक्षकांचा सर्व मान्यवरांचा शब्द सुमनाने वारंवार सहर्ष स्वागत करतोय कारण की आपण बघतो की नेत्र दीपक ही स्पर्धा आज 5वा दिवस 5वा पल. पहिला दिवस गाजवला तो पिंपळणारी या संघाने. दुसऱ्या दिवसामध्ये आपण बघितलं की नक्कीच खोटीचा पडा हा संघ मात्र विराजमान झाला. तिसऱ्या दिवसामध्ये आपण बघितलं होतं की नक्कीच वाघेरे हा संघ विराजमान झाला आणि कालच्या दिवसामध्ये सेवखंडी या संघाने आपला दमदार खेळ करत असताना अंतिम 8 मध्ये जाण्याचा मान मिळवलाय. पहिला चेंडू फुलटॉस बॉल यावेळेला रॉकेट फटका आणि रॉकेट फटका खेळताना षटकार. जबरदस्त फटका केला कारण की ब्रँडेड फटका ज्याला म्हटलं जाईल A1 बॉडीचा ब्रँडेड षटकार आणि ब्रँडेड षटकार येत असताना चेतनच्या बॅट मध्ये मात्र हा 6 धावा. यावेळेला हेलिकॉप्टर फटका खेळण्याची पूर्व तयारी आणि हेलिकॉप्टर फटका खेळण्याची पूर्व तयारीमध्ये आपण बघतो की नक्कीच निर्धाव चेंडू कारण की एका डॉट चेंडूला किती किंमत आहे, एका रनाला किती किंमत आहे. 07 नंबरची जर्सी मिस्टर मोहन भाऊ त्यांच्या समावेत आपण बघतो की मिस्टर गौरव भाऊ आतापर्यंत सुंदर फिटनेस सुंदर जज्बा पंतांच्या भूमिकेमध्ये. समोरच्या बाजूला सरळ बॅटने हवेमध्ये चेंडू क्षेत्ररक्षक तैनात असेल लिंगावणे संघाचा परंतु नक्कीच शेवटच्या मुवमेंटला हातामधून चेंडू निसरता झालाय आणि शेवटच्या मुवमेंटला हातामधून चेंडू निसरता झाल्यानंतर 2 धावा तर येतील खात्यामध्ये. दोन धावा खात्यामध्ये येत असताना फलकावरती धावसंख्या पुढे सरकते. धाव फलकावरती धावसंख्या बघतो की 23 धावसंख्या माफ करा 29 धावसंख्या असेल. त्याच्या मोर्द विकेटच्या बाजूने पुढचा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज. याही वेळेला नक्कीच फलंदाज सफल होऊन मोठा फटका खेळण्याच्या पूर्व तयारीमध्ये सुंदर गोलंदाजी नेत्र दीपक कार्य. चारी बाजूला आपण बघतो की नक्कीच राष्ट्रवादी चषकाचे झेंडे बघायला भेटतात आणि त्यानंतर राष्ट्रवादी चषकाचा हा थरार आहे यांचं मार्गदर्शन चांगलं मात्र नक्कीच एक मोठं योगदान लाभतंय. कर्तृत्व तुमच्या सागराप्रमाणे, ज्ञान तुमच्या हिमालयाप्रमाणे तुमच्या आगमनाने हा सोहळा फुललाय. स्वागत करतोय शब्द सुमनांच्या परिजताने. शॉर्ट चेंडू ऑन साइडला 1 टप्प्यानंतर चेंडू सीमारेषा पार चौकार. याच विभागातील हे डीजेच्या तालासवर जसं आपण बेदुंग नाचतो ही गाणी वाजवण्यासाठी नक्कीच आमचे गोरख भाऊ यांचे मात्र नक्कीच छोटे बंधू या ठिकाणी गाणी वाजवताना कारण की या विभागातील मात्र नक्कीच डीजेच्या तालासुरावर जसं मात्र पब्लिक नसते तसेच मात्र ही गाणी वाजवली जातात. याही वेळेला सुपर बॉलिंग गुड कमबॅक. षटकाची समाप्ती षटक क्रमांक 3 षटकाचा केस समाप्त. फलकावरती धावसंख्या 33 रन. अद्याप औपचारिकता आहे या खेळामध्ये कारण की 50 धावांचं लक्ष. 12 चेंडू 50 धावा.
लिंगावणी संघाकडनं मात्र अतिशय दमदार मात्र गोलंदाजी, कारण की चांगली फलंदाजी बघायला भेटली आणि चांगली फलंदाजी बघायला भेटल्यानंतर दमदार गोलंदाजी देखील बघायला भेटते. थोडंसं फास्ट घ्या लिंगावणी संघ. श्रद्धेने मान मिळतोय, ज्ञानाने ज्ञान मिळतंय. मित्रांनो, या सगळ्या गोष्टीचा मात्र मिलाप झाला की सन्मान भेटतोय. हा सन्मान आहे या राष्ट्रवादी चषकाचा, सन्मान आहे विळवंडी गावाचा, सन्मान आहे माझ्या क्रीडा रसिकांचा, सन्मान आहे माझ्या प्रेक्षक वर्गांचा आणि ऑनलाईनला जेवढे प्रेक्षक वर्ग सगळ्याच्या सत्रामध्ये जॉईंट आहेत सगळ्यांचा मनपूर्वक शुभेच्छा देतोय. पहिला चेंडू ऑन साइट मध्ये चांगला पटका देखना स्ट्रोक येतो आणि देखना स्ट्रोक येत असताना फलकावरती मात्र एक धाव बघायला भेटेल. दुसऱ्या धावासाठी मार्ग मोकळा झालाय की नाही. यस, गुड रनिंग बिटवीन द विकेट. एका धावासाठी संघर्ष तर करावा लागतो आणि एका धावासाठी संघर्ष करत असताना 2 धावांनंतर फलकावरती धावसंख्या बघतोय की 35 धावसंख्या. अद्याप जर विचार केला तर 81 धावांचं लक्ष जिंकण्यासाठी 81 नाही तर मात्र आपण बघतो की जवळजवळ 48 धावांचं लक्ष. मोठा पटका येतो हवेमध्ये, चेंडू क्षेत्ररक्षक चेंडू असेल, डोक्यावर चेंडू जात आहे. यूज द ब्युटिफुल षटकार. धावसंख्या वाढते, 41 धावसंख्या. आउटसाइड ऑफ स्टंपला रिकव्हर मधून चेंडूला घेऊन जात आहे. आपण बघतो की कव्हर पॉईंटच्या क्षेत्रामधून चेंडू निसरतात आणि कव्हर पॉईंटच्या क्षेत्रामधून चेंडू निसरतात झाल्यानंतर नक्कीच संघर्ष करण्याची दम्मक आहे फलंदाज बाद आहे. डीजे कमान. धावसंख्या आपण पाहू शकाल 43. राष्ट्रवादी चषक 2020-22 आपण बघतो की नक्कीच अतिशय मात्र ही देखणी स्पर्धा, कारण की या स्पर्धेला सर्वांचं सहकार्य मात्र अपेक्षित. या स्पर्धेवरती नक्कीच आमचे मित्र सचिन दादा देखील मात्र आमच्या उपस्थित झालेले आहेत आणि नक्कीच आजच्या दिवसामध्ये नक्कीच तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये आपण बघतो की नक्कीच थोडीशी जागा सोडली आमचे त्र्यंबक भाऊंनी. त्र्यंबक भाऊ कुठे गेले? कारण की त्र्यंबक भाऊ या ठिकाणी नक्कीच थेट बॅनरच्या समोर मात्र जाऊन बसले आहेत, कारण की त्यांना माहिती आहे की नक्कीच थेट कॅमेरा माझ्यापर्यंत येईल. ही देखील एक चांगली बाब. राईट मोर द विकेटच्या बाजूने पुढचा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज झालेला हा गोलंदाज यावेळेला देखना चेंडू सोडला जातोय. कुठल्याही प्रकारे चान्स नाही. लिंगावणी संघाकडनं गोलंदाजी करतोय तो मिस्टर गोरख. नवीन फलंदाज मिस्टर अक्षय. अक्षय आणि मनोज ही जोडी मैदानाच्या आतमध्ये एक षटकार 3 चौकारच्या सहाय्यामध्ये खेळतोय तो मनोज. आणि तो लक्ष मोठा आहे. लक्षासाठी मात्र पूर्णपणे तुम्ही ध्येय दाखवा, जिद्द दाखवा, चिकाटी दाखवा आणि त्या जिद्दीनुसार चिकाटीनुसार शॉर्ट चेंडू ऑन साइडला पुलाल्यांचा पटका बघायला भेटतोय. अक्षरशः बघतो की 1 टप्प्यानंतर सुंदर क्षेत्ररक्षण देखील केलेलं आहे आणि सुंदर क्षेत्ररक्षण करत असताना एक धाव तर येते खात्यामध्ये. आपण बघतो की नक्कीच पंतांच्या भूमिकेमध्ये आपण बघतो की मोहनजी वागेरे, कारण की नक्कीच वनी प्रीमियर लीग खेळण्यासाठी सज्ज झाला होता. 3 लगातार मॅचेस पराभूत झाला आणि त्यानंतर नक्कीच आजच्या दिवसामध्ये एक मोठं योगदान मिस्टर मोहनदादा यांचे देखील बघायला भेटतंय. कारण की एक शांत स्वभावाचा खेळाडू आहे आणि शांत स्वभावाचा खेळाडू असल्यानंतर नक्कीच अनेक ठिकाणी गेला, चांगल्या चांगल्या स्पर्धा केला, मोठं नाव कमावलं, कधीही कुणाचाही वादविवाद नाही केला असा मात्र हा मोहनजी या ठिकाणी बघायला भेटतोय. षटकाची समाप्ती षटक क्रमांक 4 सेकंद खेळ समाप्त. औपचारिकता आहे या खेळामध्ये. फलकावरती धावसंख्या 44. शेवटचे 6 चेंडू शिल्लक. ग्रामपंचायत सदस्य भाऊराज घोटे आणि त्यांच्या समवेत आपण बघतो की या ठिकाणी मिस्टर रमेशजी वाघेरे हे देखील थोडीशी मात्र नक्कीच डाव्या साईडला चर्चा करताना. मानाची स्पर्धा मित्रांनो कोण मिस करणार या स्पर्धेला. समोरच्या बाजूला जर आपण बघितलं तर सह्याद्रीचा जसा वाघ गरजतोय तसाच मात्र हे सह्याद्रीचं मैदान चमकतंय या विळवंडीकरांचं. पहिला चेंडू शॉर्ट चेंडू उजव्या साईडला नाही तर ऑन साईड मध्ये नक्कीच चेंडू येतो डीप लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. एकाला हाय दुसऱ्याला बाय करणार नाही. सुंदर क्षेत्ररक्षण. इम्राज देखील शांत स्वभावाने सामन्याची मजा घेताना, कारण की त्याला माहिती आहे की नक्कीच गेम झाला नाही या मॅच मध्ये
कालच्या 2 दिवसामध्ये आपण बघितलं होतं की विळवंडी संघ देखील मात्र बघायला भेटला होता आणि त्यानंतर पुढचा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज यॉर्कररित्या सुपर गोलंदाजी. मी सांगितल्याप्रमाणे की लिंगवणे संघ कधीही आपल्याला या वर्षामध्ये जास्त वेळा बघायला भेटला नाही, परंतु नक्कीच लिंगवणे संघाचा आणबान शान म्हणजे गोलंदाजी फलंदाजी 16 कला संपन्न हे क्षेत्र बघायला भेटतंय लिंगवणेकरांचं. आपण सापतवालीच्या मैदानावरती बघितलं होतं लिंगवणेकरांना आणि त्यानंतर बघतो की नक्कीच या ठिकाणी खोलवर चेंडू ऑन साइड मध्ये फ्लिकचा पटका. क्लासिक पटका आणि क्लासिक पटका खेळत असताना पाठीमागे क्षेत्ररक्षक तैनात असला आणि पाठीमागे क्षेत्ररक्षक तैनात असल्यानंतर एक धाव खात्यामध्ये संघर्ष करण्याची पूर्ण तयारी. आतापर्यंत काय कारण असेल, कारण की एक मोठी धावसंख्या आणि मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना जी चांगली गोलंदाजी अचूक माराची गोलंदाजी अचूक टप्प्यावरती नियंत्रणामध्ये गोलंदाजी आहे, त्या गोलंदाजीला समोर मात्र जाताना नक्कीच कुठेतरी प्रश्नचिन्ह देखील निर्माण झाले होते आणि प्रश्नचिन्ह निर्माण होत असताना फलकावती धावसंख्या 1 ने पुढे सकते 49. धावसंख्या बघायला भेटते ती 49 आणि त्यानंतर बघतो की राईट ओव्हर द विकेटच्या बाजूने 10-12 पर्यंत स्टार्ट घेताना यावेळेला ओव्हर द स्टंपच्या बाजूने गोलंदाजी करण्याची पूर्ण तयारी. समोरच्या बाजूला ऑन साइड मध्ये चांगला मोठा मध्ये अपार मेहनत केली की मॅच आपल्याला बघायला भेटते आणि या स्पर्धेच्या माध्यमातून जर आपण बघितलं तर नक्कीच आदरणीय पुंडलिक भाऊ वागेरे साहेब हे देखील मात्र काही क्षणातच येतील. मॅच समाप्त झाली. चला सेकंड घ्या. या ठिकाणी पंपळवाडी संघाला विनंती असेल की नक्कीच लाईन अप करून जाऊन मात्र नक्कीच सेकंड घ्यायचे आहे लिंगवणी संघाला. मित्रांनो आपण मात्र नक्कीच एक प्रोफेशनल क्रिकेट खेळतोय. आपला प्रयत्न कुठेतरी मात्र कमी पडला आणि आपला प्रयत्न कुठेतरी कमी पडत असताना